जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजरत यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक नेमका काय असतो ते पाहणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, आता आपण पाहू शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. शब्द आणि योग याचा अर्थ होतो शब्दाला जोडून येणारे अविकारी शब्द. मग शब्दयोगी अव्यय आपण याची व्याख्या काय केली की नामाला किंवा शब्दाला जोडून येणारी अविकारी शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. ऍक्च्युली शब्दयोगी अव्यय नामाला, सर्वनामाला किंवा इतर शब्दाला, कधी कधी क्रियापदाला सुद्धा जोडून येतात. आता फक्त आपल्याला एवढंच म्हणता येईल का की नामाला जोडून येतात किंवा सर्वनामाला जोडून, त्यावर आहे की नाही, त्या समोर, आता तो, ती, ते. तुम्हाला माहिती आहे कोणते सर्वनाम आहेत? नाव, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, है की नाही, स्वतः, ही काय सर्वनामे यांनाही जोडून येतात. कधी कधी क्रियापदाला सुद्धा जोडून येतात, है की नाही. आता बघा आपण याच्यातला डिफरंट इथंच आपण बघू. क्रिया विशेषण अव्यय. पतंग वर गेला, बरोबर. इथं वर कसं आलेलं आहे? एकटा आलेलं आहे. हे कशाला जोडून आलं का? नाही, हे एकटा आलं. मुलगा समोर आहे, इथं हे सुद्धा कसं आलेलं आहे? वाक्यात एकटा आलेलं आहे. पण हे लिंग वचनानुसार बदलते का? नाही. पतंग वर गेला, आपण कालच बघितलं होतं की मुलगा वर गेला, मुलगी वर गेली, मुले वर गेले, तरी वर मध्ये काय फरक पडतो का? नाही. इथं पण मुलगा समोर आहे, मुलगी समोर आहे, मुले समोर आहे, पण समोर मध्ये काय फरक पडतो का? नाही. पण ही वाक्यात आली कशी? एकटी आली. त्याच्यामुळे ही कशाची कार्य करतात? क्रिया विशेषण अव्ययाचं कार्य करतात. आता बघा इथं तुम्हाला तसं दिसणार नाही. पतंग झाडावर गेला. कशावर गेला? झाडावर. म्हणजे झाड या नामाला काय लागलं? वर हा शब्दयोगी अव्यय लागला. आणि जेव्हा जेव्हा मुख्य नामाला किंवा मुख्य शब्दाला काय लागत असतो? शब्दयोगी अव्यय लागत असतो, त्यावेळेस मूळ शब्दाचं सामान्य रूप होतं. आता आता वर लागला, झाड शब्दाचं सामान्य रूप झाड. झाडचं सामान्य रूप काय झालं? मग झाडा. काय झालं? झाडा. झाडचं झाडा. समजा हे वर घरला लावायचं असता तर सामान्य रूप काय झालं असतं? घरावर. इथं घरा झालं. सामान्य रूप म्हणजे काय? विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागत असताना त्याच्या रूपात जो बदल होतो त्या बदलास सामान्य रूप असे म्हणतात, है की नाही. कोणत्याही शब्दाचे सामान्य रूप ठरवायचे असेल तर दिलेल्या शब्दाला चालत वरणे, चालत वरणे ही प्रत्यय लावायची आणि त्याचं सामान्य रूप ठरवायचं. फॉर एक्झाम्पल आता आपण शिकतोयच म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता काय लावायचं? चालत वरणे हे लावायचं. चालत वरणे. कोणताही शब्द देऊ दे तुला. आता बघ, फळा शब्द दिला, बरोबर, हे लावायचं. फळ्याचा, फळ्याला, फळ्याने, फळ्यावर, फळ्यात. मग शब्द काय झाला? सामान्य रूप फळ्या झालं का नाही. आता उदाहरण तू म्हणला बा रस्ता द्या, असं रस्ता घे, रस्ता. मग पाय, रस्त्याचा, रस्त्याला, रस्त्यात, रस्त्याने, रस्त्यावर, म्हणजे काय झालं? रस्त्या झालं की नाही. तू म्हणला पंखा पाहिजे सर मला, घे पंखा. पाय, पंख्याचा, पंख्याला, पंख्यात, पंख्याने, पंख्यावर, होते की नाही. म्हणजे सामान्य रूप लावायची कन्सेप्ट इतकी सोपी आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघितलं आपण की नामाला किंवा सर्वनामाला जर एखादा अविकारी शब्द जोडून येत असेल तर त्या अविकारी शब्दाला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. मुलगा घरासमोर उभा आहे. इथं घर दिलं आणि त्याला समोर लावला, हे की नाही. घरासमोर, पुला खालून, आहे ना, मांडवा खाली, झाडा खाली, झाडावर, क्लासवर, रस्त्यावर, रस्त्यासमोर, रस्त्यामध्ये, नदीमध्ये, म्हणजे अशी जोडून जे शब्द येतात त्याला शब्दयोगी अव्यय असं आपण म्हणत असतो. आता याच्यात अजून एक कोणती कन्सेप्ट आहे? शब्दयोगी अव्यय ही कधी कधी क्रियापदाला जोडून येतात, कधी कधी विशेषणाला जोडून येतात. जसं येईपर्यंत, येईपर्यंत, येईपर्यंत. येई काय? ह्याच्यामध्ये क्रियापद आहे, पण जोडून आलं की नाही? आलं, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ येईपर्यंत, जाईपर्यंत, जाण्यापूर्वी, बसण्यापूर्वी असे जोडून येतात. बसण्यापूर्वी मध्ये बस जातोय म्हणजे बस तो क्रियापद आहे की नाही. म्हणजे बसण्यापूर्वी, उठण्यापूर्वी, जाण्यापूर्वी असं तुम्हाला याच्यामध्ये विचारलेलं असतं. म्हणून इथे सुद्धा अशा कधी कधी काय होत असतं? जोडून येत असतं. म्हणून या दोघांमधला आपल्याला शॉर्टकट मध्ये जर फरक पाहायचा असेल
तर क्रियाविशेषण अवयवामध्ये जो अविकारी शब्द येत असतो तो काय असतो, एकटा येत असतो, आणि शब्दयोगी अवयवामध्ये तो काय असतो, जोडून येत असतो.